ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन नामहट्ट केंद्र राजापूरतर्फे। तर आता श्रावण मास आरंभ होणार आहे आणि याच सुंदर अशा श्रावण मासामध्ये अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण ह्या पृथ्वीतलावरती भौम वृंदावनची लीला करण्यासाठी प्रकट झाले। तर आपण नॉर्मली एक दिवस जन्माष्टमी साजरी करतो आणि कथा एक दिवसाचीच असते। तर यावर्षी आम्ही असा निर्णय घेतला की भगवंतांच्या सुंदर लीला काय कराव्यात, प्रचुर मात्रेमध्ये श्रवण कराव्यात, की तेच जीवासाठी आणि त्याच्या अंतरात्म्यासाठी अतिशय आल्हाददायक अशी गोष्ट आहे। आपण सगळे रूपानुग आहोत। षड गोस्वामींपैकी श्री रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, तसंच आपले आचार्य पूर्वाचार्य श्रीपाद श्रीधर गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, अशा अनेक या गौडी धारेतील संतांनी, बलदेव विद्याभूषणजी, खूप सुंदर अशा हरिसुरीजी, त्यांचं एक नाव काय, हरिबाबा शास्त्रीजी, नाशिकमध्ये त्यांच्या लीला घडल्या। खूप सुंदर अशा भगवंतांच्या ह्या दिव्य लीलांचा मतितार्थ आपल्या भगवत वाङ्मयातनं प्रचुर मात्रेमध्ये वर्णन केलेलं आहे। त्याला आपण उत्प्रेक्षा म्हणतो। तर सरते शेवटी श्रील प्रभुपाद आणि गुरु महाराज आणि समस्त वैष्णववृंद यांच्या कृपेनं जे काय या दासाला थोडंफार त्या सुंदर अशा
महासिंधूतील काही कणबिंदू प्राशन करता आले, त्याचं उच्चिष्ट इथं मी आज प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्वांनी मला प्रचुर मात्रेमध्ये भरभरून कृपा आशीर्वाद द्यावे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय नंद गोपकुमाराय नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे. ग्रंथा श्रीमद् भागवतम की जय हो. ग्रंथा श्रीमद् भागवतम स्कंद 10वा अध्याय 3रा अध्यायाचं शीर्षक आहे कृष्ण जन्म. आपण सुरुवात करणार श्लोक क्रमांक 47 च्या पुढे. मी म्हणेन मायावरून रिपीट करा. ततश्च शौर्यर्भगवत् प्रचोदितः भगवत् प्रचोदितः सूतं समादाय ससुतिकाग्रहात् समादाय ससुतिकाग्रहात् यदा बहिर्गन्तुमियेष तर्ह्यजा यदा बहिर्गन्तुमियेष तर्ह्यजा या योगमाया जनिनन्दजायया या योगमाया जनिनन्दजायया. श्रवण करा. ततश्च शौर्यर्भगवत् प्रचोदितः सूतं समादाय ससुतिकाग्रहात् यदा बहिर्गन्तुमियेष तर्ह्यजा या योगमाया जनिनन्दजायया. ततः त्यानंतर च खरोखर शौर्य वसुदेव भगवत प्रचोदितः भगवंताने प्रेरणा दिल्यामुळे सुतम पुत्र समादाय अत्यंत काळजीपूर्वक घेऊन जाताना सह ते सुतिकाग्रहात यदा जेव्हा बही गंतुम बाहेर जाण्याची येश इच्छा केली तरीही अगदी त्याच वेळी अशा दिव्य आध्यात्मिक शक्ती जिचा कधी जन्म होत नाही या जी योगमाया नामक अजनी जन्म घेतला नंद जाया नंद महाराजांच्या पत्नीपासून. त्यानंतर वसुदेव जेव्हा भगवंतांच्या प्रेरणेने नवजात शिशुला सुतिकागृहातून बाहेर घेऊन जाऊ लागले अगदी तेव्हाच योगमायेने भगवंतांची आध्यात्मिक शक्ती नंद पत्नीच्या गृही कन्येच्या रूपाने जन्म घेतला. हरे कृष्ण. या संदर्भात श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी असे भाष्य केलेले आहे की श्रीकृष्ण एकाच वेळी देवकी आणि यशोदा या दोघींचे पुत्र म्हणून जन्मास आले आणि त्यांच्या समवेत योगमायेने अर्थात त्यांच्या आध्यात्मिक शक्तीनेही जन्म घेतला. देवकीचे पुत्र म्हणून ते सर्वप्रथम विष्णूच्या रूपाने प्रकट झाले आणि वसुदेवांचे
श्रीकृष्णांविषयी शुद्ध प्रेम विकसित झालेले नसल्यामुळे त्यांनी आपल्या पुत्राचे विष्णू रूपामध्ये पूजन केले. तथापि यशोदेने आपल्या पुत्राचे भगवत स्वरूप न जाणता त्याच्यावरती प्रेम करून त्याला आनंदित केले. हाच यशोदापुत्र कृष्ण आणि देवकी पुत्र कृष्ण यांच्यातील भेद आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी हरिवंश ग्रंथाच्या प्रमाणावर आधारित असे भाष्य केलेले आहे. थोर आचार्य ज्याला भाष्य करतात त्याला ते उगाच करत नाहीत, ते त्याचा काहीतरी ठोस काय घेतात, आधार घेतात आणि मगच ते भाष्य किंवा भगवंतांचं वर्णन विशद करणारे ग्रंथ लिहितात. इथं काय सांगितले बघा, ततश्च शौरीर भगवत प्रचोदिता सूतम समादाय ससुतिका गृहात यदा बहिर्गंतुम येश तर्हि अजा या योग माया अजनी नंद जाया. त्यानंतर वसुदेव जेव्हा भगवंतांच्या प्रेरणेने नवजात शिशुला सुतिका गृहातून बाहेर घेऊन जाऊ लागले, अगदी तेव्हाच योगमायेने नंद पत्नीच्या गृही कन्येच्या रूपाने जन्म घेतला. आता कधी घटना घडली बघा, भगवंत प्रकट झाले कारागृहामध्ये, कुठे, मथुरेला. आणि कोणत्या रूपामध्ये प्रकट झाले, चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. कोणत्या रूपामध्ये, विष्णू रूपामध्ये प्रकट झाले. कारण देवकी आणि वसुदेव यांनी कोणत्या रूपामध्ये त्यांचं भजन केलं होतं, विष्णू रूपामध्ये. अनेक जन्म तप केले होते. तर इथं त्याच्या अगोदर श्लोकामध्ये आलंय, श्री शुकोवाच, श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या माता पित्यांना उपदेश देऊन झाल्यानंतर स्तब्ध झाले. पालकांच्या उपस्थितीतच त्यांनी आपल्या अंतरंग शक्तीच्या माध्यमातून स्वतःला मानवी बालकाच्या वेशामध्ये रूपांतरित केले. दुसऱ्या शब्दात त्यांनी स्वतःचे मूळ रूप धारण केले. हे मानवी बालक म्हणजे काय आहे, भगवंताचं स्वतःचं मूळ रूप आहे. विष्णू रूप हे सर्व समावेशक आणि सर्वत्र जे पसरलेलं आहे, सर्वत्र व्यापनोती विष्णू, जे भगवंताचं रूप सगळीकडे पसरलेलं आहे त्याला काय म्हणतात, विष्णू म्हणतात. ते 4 मेडिकल ऑफिसर्स कुठे राहिले. तर त्या रूपामध्ये भगवंत प्रकट झाले. कुठे, कंसाच्या कारागृहामध्ये, ज्याच्यामध्ये देवकी मातेनं यापूर्वी किती मुलांना जन्म दिला होता, 6. आणि दरवर्षी एक बाळ जन्माला यायचं. त्यामुळे वसुदेवानी त्या कारागृहासच काही असे कापड वगैरे लावून काय बनवलं होतं, सुतिकागृह बनवलं होतं, जिथं माता आपल्या बाळांना जन्म देते. आणि मग एक एक करून वसुदेव ही आपली बालक, ज्यांच्यावर निश्चित माता पित्यांचं अत्यंत प्रेम असतं, कोणाला सुपूर्द करायचे, वचन दिल्याप्रमाणे कंसाला. आणि कंस ती बालक निर्घुणपणे हत्या करून काय करायचं, ठार करायचा. तर आता ह्या पूर्वीचा पास्ट टाइम मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेला आहे, कृष्ण जन्माची लीला. भगवंत पहिल्यांदा कोणाच्या हृदयात आले, मनामध्ये आले. कोणाच्या, वसुदेवांच्या. आणि मग देवकीच्या मनामध्ये गेले आणि देवकीच्या मनामध्ये जाऊन मग ते देवकीच्या उदरी आले. आणि मग देवकीच्या उदरातनं ते मनुष्य सदृश लीला करून त्याने काय घेतला, जन्म घेतला. पण माणसासारखा जन्म नव्हता. माणूस काय शंखचक्र गदा पद्म धारण करून जन्माला येतो का, नाही. ते चतुर्भुज विष्णू रूपात प्रकट झाले, नारायण रूपामध्ये. परंतु माता देवकी आणि पिता वसुदेव ह्यांना तर भीती वाटू लागली. कारण भले जरी ते भगवंत असले तरी त्यांना माहित होतं की कंस हा अतिशय काय आहे, दुराचारी असा राजा आहे, अतिशय बलशाली आहे. आणि निश्चितच आपल्या ह्या पुत्राला कंसाकडून काय होणार आहे, भय उत्पन्न होणार आहे किंवा जीवाला धोका उत्पन्न होणार आहे. त्यामुळे देवकी माता हृदयावरती दगड ठेवून म्हणाली, हे भगवंत कृपा करून तुम्ही बालक रूप घ्या आणि काही करा, पण तुम्ही आता इथून अदृश्य व्हा. कारण देवकी माता, तुम्ही इथून अदृश्य व्हा, ते आम्हाला परवडेल, पण तुमचा अंत आम्हाला पावणार नाही. म्हणजे तिनं आपल्या हृदयावरती पाषाणवरती दगड ठेवला आणि प्रार्थना करते भगवंतांना काय, की तुम्ही आता काहीतरी करा, चमत्कार काहीतरी करा, नाही तुम्ही अदृश्य व्हा. तर त्याला भगवंताने उपदेश केला. म्हणाले,
मी आता बालक रूप घेतो, तर मला काय करा, गोकुळामध्ये नेऊन सोडा, नंदबाबांच्या घरी. पुढे नेऊन सोडा गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी. आणि तिथे माझी शक्ती जी योगमाया तिने जन्म घेतलेला आहे, तिला इथं घेऊन या. रात्र काय आहे? अष्टमीची रात्र आहे. मिट्ट अंधकार आहे आणि धो पाऊस पडतोय, धो. याचं वर्णन आलंय पुढे. आणि अशा अंधकार रात्री भगवंताने आज्ञा केली की काय करा, मला गोकुळामध्ये घेऊन चला. यमुनाच्या पैलतरी, मथुरा आणि गोकुळ महावन मध्ये यमुना आहे, यमुनेच्या पैलतरी मला घेऊन चला. आणि तिथे माझी शक्ती, आध्यात्मिक शक्ती, लादनी शक्ती, योगमया, हिनं कन्या रूपामध्ये जन्म घेतला आहे, तिला घेऊन इथे या. तर नंदपत्नीच्या गृही कन्येच्या रूपाने जन्म घेतला. त्याच वेळेला बघा, जसं इकडे भगवंत प्रकट झाले, त्याच वेळेला तिकडे यशोदामाईला सुद्धा काय झालं, प्रसव वेदना झाल्या. आणि तिनं एकाच वेळी, जसं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हरिवंश ग्रंथाच्या आधारे सप्रमाण सांगतायत की तिथं यशोदामाईनं काय दिलं, दोन अपत्यांना जन्म दिला. एक म्हणजे कन्या योगमाया आणि दुसरे श्याम सुंदर कृष्ण. कोणते कृष्ण? श्याम सुंदर, जे कधीच वृंदावन धाम सोडून बाहेर जात नाहीत आणि जे आपल्या माता पित्यांशी अतिशय भगवत भावामध्ये आदान प्रदान करत नाहीत. तर कोणत्या भावामध्ये आदान प्रदान करतात? जस्ट माता पिता, पुत्र, फ्रेंड, सखा, प्रेमी, ह्या भावामध्ये. तर वृंदावनमध्ये कोणच काय करत नाही, भगवंतांना भगवंत मानत नाही. मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, एक साधू बाबा जे वृंदावनच्या बाहेरचे होते, ते बरसाण्यावरून परिक्रमा करत होते. तर तिथं एक ब्रजवासी आला. दोन मंदिर होते, एक कृष्णाचं मंदिर होतं आणि एक हनुमानजींचं मंदिर होतं. तर ब्रजवासी आला आणि हनुमानजींच्या मंदिरासमोर दंडवत करायला लागले, जय हनुमान, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि तिथून पुढे गेला, म्हणाला आता कृष्ण तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, हा कृष्णा निश्चित लोटांगण झाले, गडाबड लावले. त्यानं बघितलं पण नाही कृष्णाकडे, मंदिराकडे. तू ते हनुमानजीला दंडवत प्रणाम केला आणि कृष्णाकडे बघितलं पण नाही. कृष्ण तो का देव थोडाच आहे? कृष्ण आमचा आहे, आम्ही कृष्णाचे आहोत ना, बरोबर नाही? हा भाव अत्यंत पराकोटीचा भाव कोणामध्ये आहे? ब्रजवासींमध्ये. आणि त्यामुळे ते सदैव श्रीमती राधाराणींना प्रार्थना करत असतात की आमची भेट कृष्णांशी होऊ दे. तर पुढे सांगतायत बघा, खूप मोठं हे आहे, त्यामुळे मी श्लोक वाईज जात नाही, थोडस शब्दार्थ आणि तात्पर्य बघत आपण पुढे जाऊया. योग मायेच्या प्रभावामुळे सर्व द्वारपाल गाढ झोपी गेले, त्यांची इंद्रिय निष्प्रभ झाली आणि घरातील इतर निवासी देखील पूर्णतः निद्रेच्या आहारी गेले. सूर्योदया समवेत अंधकार आपोआपच नष्ट होतो, त्याप्रमाणे वसुदेव द्वारा समीप येताच लोखंडी साखळदंडांनी आणि मोठमोठ्या खिळ्यांनी बंद करण्यात आलेली ही द्वारे आपोआपच उघडली गेली. त्यावेळी आकाशामधील मेघ मंद मंद गर्जना आणि जलवृष्टी करू लागले. यास्तव भगवत अवतार अनंतनाग अगदी द्वारापासूनच वसुदेवांच्या मागोमाग जाऊ लागले आणि त्या पित्याचे तथा दिव्य पुत्राचे रक्षण करण्याकरता त्यांनी आपल्या फणांनी त्यांच्या मस्तकावर छत्र धरले. ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर की नाही? आपोआप कारागृहाचे दरवाजे उघडले. मग वसुदेवांनी बाळकृष्ण एका टोपलीत घेतले आणि निघाले बाहेर. तर अतिशय जोरदार असा पाऊस पडत होता आणि मेघ मंद मंद गर्जना करून जलवृष्टी करत होते. आणि भगवत अवतार अनंतनाग, अनंतशेष आपला फणा धरून वसुदेवांच्या मागोमाग चालू लागले. त्या पित्याचे तथा दिव्य पुत्राचे रक्षण करण्याकरता त्यांनी आपल्या फणांनी त्यांच्या मस्तकावर छत्र धरले. शेषनाग हे भगवंतांचे अवतार आहेत आणि आवश्यक त्या साज सामग्रीसह भगवंतांची अविरतपणे सेवा करीत राहणे हे त्यांचे एकमेव कर्तव्य आहे. वसुदेव जेव्हा श्रीकृष्णांना घेऊन गोकुळी जात होते तेव्हा जलवृष्टीपासून त्यांचे रक्षण करण्याकरता आणि त्यांची सेवा करण्याकरता शेषनाग तेथे आले. कारण खूप जोरदार पाऊस पडत होता. तो का पडत होता ते पण आपण पुढे बघू. इथं तर म्हटलंय मंद मंद मेघ गर्जना करून जलवृष्टी करत होते, पण ऍक्च्युअली खूप मोठा पाऊस पडत होता.
तर बघा भगवंताने आज्ञा केली, हे बाबा मला तुम्ही काय करा, आत्ताच्या आत्ता, रात्री किती वाजलेत, जन्माच्या वेळेला 12 वाजलेत आणि 5-10 मिनिटं संभाषण झालं असेल, आणि म्हणाले मला आत्ताच्या आत्ता घेऊन कुठे चला, गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी घेऊन चला आणि तिथे मला सोडून या आणि तिथे कन्या जन्माला तिला घेऊन या. तर आपण असतो त्या ठिकाणी तर काय म्हटलं असतं, आतमध्ये सरका भक्त मंडळी सगळे, आत सरका आतमध्ये, प्रभूजी मंडळी सगळे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण असतो काय म्हटलं असतं, सकाळी जाऊया किंवा कशाला जाऊया, राहू दे तू इथंच राहा, बरोबर की नाही. आपण असं म्हटलं काय कृष्णा काय काय पण सांगतो, तू कधी पण सांगतो सेवा करायला, बरोबर की नाही. रात्री मध्यरात्री एवढ्या भर होतो पावसात ना तुला घेऊन पैलतडी जायचं गोकुळामध्ये, ते पण चालत. मध्ये भरपूर अंतर आहे, पूर्वी किती अंतर आहे मथुरा ते गोकुळ मावन, तरी 4 ते 6 मैल असेल, जास्तच असेल. 20 की 22 किलोमीटर. हा मग मैल बरोबर सांगितलं, मैल म्हणजे जवळजवळ डबल होतं. धनंजय प्रभू कुठे अजूनही बिमार आहे, हे बिमारीचं औषध आहे सगळ्या बिमारीचं. हा इथं आले की सगळे बरे होतात, हे औषध चुकायचं नाही कधीच. पुन्हा कुठे आयुष्यात कधी मिळेल काय कल्पना नाही, बरोबर नाही. बाकी सगळे औषधं मिळतात कडू, हे गोड औषध आहे, हे चुकवायचं नाही. तर बघा योगमायेनं काय केलं, द्वारपालांना गाढ झोप दिली. ते आपल्याला पण मस्त झोप देते योगमाया, भगवान कृपेनेच आपल्याला झोप येते ना, फक्त आपल्या आयुष्यात महामाया काम करते. आणि ती अशी झोपवते की सकाळी आपल्याला भरपूर इच्छा असते रात्री झोपताना की उद्या सकाळी जप करायला उठणार 4 वाजता, मंगल आरतीला जाणार, रविवारी प्रभू सांगितले या पहाटे ब्रह्ममुहूर्त जप करा. आणि ती योग आपली काय महामाया अशी गाढ झोप देते आपल्याला मस्त तिच्या कृपेनंच. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच आपण कधीतरी उगवतो, आपलं उगवायचं टाइम वेगळं आहे. आपल्या पण गाढ झोप येते मस्त, भगवंत कृपेनं देते. भगवंताची महामाया शक्ती जी आहे ती आपले सगळे इंद्रिय स्विच ऑफ करून टाकते. ते नाही झाली असते ना आपण पागल झालो असतो सगळे. पण आजकाल असं असतंय की बघा तुम्ही पशु पक्षी प्राणी ते बरोबर 3 सांज झाले की आपापल्या घरट्यात पोहोचतात, मग ते खायचं प्यायचं प्रपंच करत नाही, ते गप चिचू करतात आणि थोड्या इष्टगोष्टी करतात आणि झोपतात. आपण मात्र जबरदस्तीनं रात्रभर जागायचा प्रयत्न करतो. काय करतो रात्रभर, आणि मग आपलं ते बायोलॉजिकल रिदम सगळं बिघडून जातं आणि मग आपण हेडेक होतोय, डिप्रेशन होतंय, उत्साह नाही, काही नाही. कारण ही बॉडी भगवंताने बनवताना तशीच बनवली की ह्याला तुम्हाला काय दिलं पाहिजे, रेस्ट दिलीच पाहिजे. ऍटलीस्ट 6 to 8 hours रात्रीचं शांत झोपलं पाहिजे. आपण तो मोबाईल नावाचा भस्मासूर घेऊन रात्रभर जागत असतो. भस्मासूर आहे, अख्खी आपली झोप काय करून टाकतो, तो गिळंकृत करून टाकतो, भस्म करून टाकतो. तर त्या आणि मग दुसऱ्या दिवशी आपण ठरवतो पहाटे उठायचं, छान सुंदर नामस्मरण करायचं, मंगल आरतीला जायचं, तर नाही शक्य होत. बघा परंतु इथं योगमायेनं असा प्रभाव केला की सर्व द्वारपाल गाढ झोपी गेले आणि त्यांची इंद्रिय निष्प्रभ झाली. जसं की आम्ही एखादं ऑपरेशन करताना अॅनेस्थेसिया देऊन पेशंटला झोपवतो तसे झोपले होते. त्यांना कापलं तरी उठणार नव्हते. ते कोण, द्वारपाल. असं कापलं असतं तलवार घेऊन तरी उठणार नसते. एवढं गाढ योगमायेनं त्यांना झोपेच्या आहारी पाठवून दिलं. आणि घरातील इतर निवासी देखील पूर्णतः निद्रेच्या आहारी गेले. सगळं मथुरा झोपली, सगळी मथुरा झोपली. कारण कोणी वसुदेवांना भगवंतांना घेऊन तिकडे जाताना पाहता कामा नये अशी सृष्टीची काय होती, योजना होती. आणि तसं झालं असतं मग काय झालं असतं, देवतांच्या त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला असतं ना. भगवंतांना आश्वासन दिलं होतं काय,
हे मी येणार आहे 2 वर्षामध्ये तुमचं दुःख कष्ट हरण करण्यासाठी, पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी मी येणार. आणि त्यामुळे सगळे देवता, स्वार्थी देवता सगळे सेवेला आले होते आज, की कोणी कोणाला बघता कामा नये, ना वसुदेवाला बघता कामा नये, ना कृष्णाला बघता कामा नये. कुठे? गोकुळात जाताना सगळं देवी देवता आले होते. त्यात प्रमुख कोण आहे? इंद्रदेव. सगळ्यात प्रमुख कोण आहे? इंद्रदेव. तर त्यापूर्वी इंद्रदेवाचे मेघ हे भयानक असतात. त्यापूर्वी हे बिचारे समुद्रातून उत्पन्न झालेले मेघ काय करतात? मंद मंद गर्जना करतायत. आणि काय म्हणतायत ते? आज तुमचा जावई कुठे चाललाय? मथुरेत गोकुळात चाललाय. कृष्ण जावई आहेत समुद्राचे. लक्ष्मी ही कोणाची कन्या आहे? समुद्राची कन्या आहे. आणि कृष्ण हे जावई आहेत त्यामुळे समुद्राचे. तर म्हणाले तुझ्याकडून घेतलेलं पाणी आम्ही काय करतोय? भगवंतांवरती काय करतो? अभिषेक करतोय. त्यामुळे तू आम्हाला भरभरून पाणी दे, कंजूशी करू नकोस, कारण तुझ्या जावयावरती आम्ही काय करतोय? अभिषेक करतो या पाण्याचा. त्यामुळे ते मेघ येत आहेत, भराभर पाणी घेऊन येत आहेत, जलद म्हणतात त्यांना. पाणी भरून भरून आणतायत आणि ते भगवंतांचे वर्षाव करतायत. पण मंद मंद गर्जना करतायत. काय सांगतायत समुद्राला गर्जना करून? तुझं जावई चाललाय. आणि आम्ही आज खूप प्रसन्न आहोत, कारण भगवंतांची काही नावं आहेत ज्याच्यामध्ये दया सिंधू, कृपा सिंधू, करुणा सिंधू. आजपर्यंत भगवंतांचं डायरेक्ट अंगकांतीशी किंवा त्यांच्या रूपरंगाशी मिळतं जुळतं नाव कोणाला दिलं नव्हतं. पण आज आमच्यावरून भगवंतांना नाव पडणार आहे. काय? घनश्याम सुंदर. त्यामुळे ते मंद मंद गर्जना करतायत, त्यांना आनंद झालेला आहे आणि ते वृष्टी करतायत भगवंतांच्या या सुंदर विग्रहावरती, अभिषेक करतायत. कारण दया सिंधू, कृपा सिंधू, करुणा सिंधू याच्यामध्ये काय असं फारसं मोठं नाही. फक्त समुद्राचं इथं वर्णन कशासाठी केलंय? अमाप क्वांटिटीसाठी. पण गुण काय नाहीये. पण काय? भगवान रंग कसा आहे? श्याम सुंदर. घननिळा. घननिळा हे कोणाचं नाव आहे? मेघांचं. सुरुवातीच्या पावसाचं जे काळेकुट्ट ढग येतात त्या वर्णाचे भगवंत आहेत. आणि म्हणून ते खूप आनंदित झालेले आहेत की आमच्या वरून इथून पुढे काय? भगवंतांना संबोधलं जाणार आहे. भगवंतांचं एक नाव घनश्याम सुंदर, घननिळा असं पडणार आहे. ते खूप आनंदित आहेत. आणि जसं काय हर्षोल्लित होऊन ते भगवंतांवरती काय करतायत? वर्षाव करतायत सुंदरसा. हा मंद मंद आहे. निद्रेच्या आहारी गेले आणि सूर्योदयासमवेत अंधकार आपोआपच नसतो तो, त्याप्रमाणे वसुदेव द्वारासमीप येताच लोखंडी साखळ दंडाने आणि मोठमोठ्या खेळ्यांनी बंद करण्याची ही द्वारे आपोआपच उघडली गेली. आता बघा, वसुदेव कारागृहामध्ये होते, पण आता साक्षात भगवंत आपल्या पोटी जन्माला येणार, आपल्या घरी जन्माला येणार, हळद भळे ते कारागृहात. तरी त्यांनी आपले बंधू अक्रूराला सांगून भगवंतांसाठी ऑलरेडी एक पेटी आणली होती, टोपली, आणि त्याच्यामध्ये सुंदर रुईचं असं सुंदर वस्त्र तलम, की भगवंतांना जन्म झाल्यानंतर त्याच्यावरती ठेवायचं. बरोबर नाही? ह्या जगात सुद्धा विमानात वगैरे जाताना स्पेशल बालकांसाठी एक वेगळा बेड असतो. की आपल्या घरामध्ये आपण बालकासाठी नवजात शिशुसाठी काय बनवतो? सुंदर बेड बनवतो. तसं वसुदेवाने तयारी केली होती. भगवंताने आज्ञा करताच वसुदेवांच्या पूर्ण अंगा खांद्यावरती पायामध्ये काय होत्या? लोखंडी साखळदंड बेड्या होत्या. त्याने विचार केला नाही, ते तसेच उठले आणि जसं पाऊल पुढे टाकलं, भगवंतांना आपल्या हृदयात आणि आपल्या हातात धारण करण्यासाठी या उद्देशाने जसं पाऊल पुढे टाकलं तसं हे सगळे साखळदंड काय झाले? आपोआप गळून पडले. साखळदंड म्हणजे काय आहेत? माया आहे. काय आहेत? हे मायेचं रूप आहे. आपण सुद्धा अनेक साखळदंडानं ह्या कारागृहात बंदिस्त आहोत. आणि ज्या क्षणी आपण भगवंतांना आपल्या कुशीत, आपल्या कवेत घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकू, त्यावेळेला भगवंतांच्या कृपेनं ते सगळे मायेचे दंड काय होतील? कोलमडून पडतील, नष्ट होतील, राहणारच नाही शिल्लक. पण आपण पाऊलच टाकत नाही ना पुढे. आपला शंका कुशंका, काय डॉक्टर मेस्त्री सांगतायत ते काय खरं असेल की नाही काय माहिती.
बरोबर की नाही? डॉक्टर मिस्त्री पुढचं सांगतायत, भागवतम मधलं सांगतायत, पुढचं सांगतायत, ग्रंथराज श्रीमद भागवतम मधलं सांगतायत. जर भगवंतांच्या दिशेने आपण एक पाऊल टाकलं तर आपल्यावरती मायाचा प्रभावच येऊ शकत नाही. पण आपण नाही टाकत. आपल्याला त्या मायाच्या बेड्यामध्ये अडकून पडायची हौस आहे ना अनादी काळापासून. हरे कृष्ण. तर काळी कुट्ट अंधारी रात्र आहे, त्यामुळे झोप येणं साहजिक आहे. बरोबर. वर्णन तसं चाललंय ना, काळी कुट्ट अंधारी रात्र आणि धोधो पाऊस पडतोय, मेघ गर्जना करतायत, मंद मंद त्यांचं हितगुज चाललेलं आहे. आणि अशा ह्या वातावरणात सगळ्यांना झोप आलेली आहे, मग आपल्याला का बरं येणार नाही? बरोबर की नाही? योग मायेच्या प्रभावाने सगळे काय झाले? झोपले. तसे अनादी काळापासून आपण महामायेच्या प्रवाहाखाली आपण सगळे झोपलोय. त्यामुळे कृष्ण संभवामी युगे युगे प्रत्येक युगात येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. आपण सुद्धा इथं युगायुगापासून इथंच आहोत ना. आपण काय ज्यावेळेला कृष्ण येतो त्यावेळेला काय करतो? आपण काय करतो? झोपतो आपण. ये बाबा संभवामी युगे युगे परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. कृष्ण येत आहेत जात आहेत युगायुगात. आपण इथंच आहोत ना, अनादी काळापासून आपण इथंच आहोत. हे भौतिक जगताचं वर्णन केलंय ना, संभवामी युगे युगे. आपण काय कृष्ण आले, कृष्ण गेले. पण चैतन्य महाप्रभू जे साक्षात श्रीकृष्ण आहेत ते आले आपल्या सगळ्यांची झोप मोडती करायला. बरोबर नाही? उठवायला हलून स्वतः कृष्ण स्वतःच्या भक्तीचा महिमा जगाला सांगण्यासाठी आले की कशी भक्ती करायची आणि आपलं जीवन सफल करायचं हे सांगण्यासाठी कोण आले? चैतन्य महाप्रभू. त्यांच्यावर कृपाळू कोणच नाहीये. स्वतः कृष्ण आहेत, पण कृष्णापेक्षा पण काकणभर. कारण भगवंत त्यांनी कधीच स्वतःला भगवंत नाही म्हणून प्रक्षेपित केलं. भगवंतांचे निस्सीम भक्त म्हणून त्यांनी स्वतःला प्रकट केलं आणि जगाला शिकवण दिली की भगवंताला कसं प्रेम करावं, अत्युच्च कोटीचं प्रेम कसं करावं. तर जसं पाऊल टाकलं तसं बेड्या घोळून पडल्या. वसुदेवाने भगवंताला असं टोपलीत घेतलं. ता कृष्ण आहे वसुदेवागते. का बरं कळणार नाही? कारण कोण बनले वसुदेव? कृष्ण वाह, कृष्णांना वहन करून घेऊन जाणारे. मग ज्याच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाने आश्रय घेतला त्याच्यासाठी ही माया काय आहे? अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण प्रत्येकानं काय बनलं पाहिजे? कृष्णवाह बनलं पाहिजे. इथं वसुदेवांना कृपा मिळाली की साक्षात भगवान श्रीकृष्णांना त्यांना कुशीत घेता आलं. पण भगवंतांच्या कृपेनं आपल्यालाही अशी संधी आहे की आपण हे ग्रंथराज श्रीमद भागवतम भगवद्गीता भक्तांचा संघ अनुभवून आपण हृदयामध्ये तरी ऍटलिस्ट कृष्णाला काय करू शकतो? धारण करू शकतो की नाही? श्रवणाद्वारे भक्तीद्वारे कृष्णाला काय करू शकतो? हृदयामध्ये धारण करू शकतो. आणि ज्या क्षणी तुम्ही कृष्णाला हृदयामध्ये तुमच्या धारण कराल, त्यांची सेवा करायला सुरुवात कराल, त्या क्षणी मायाचे सगळे साखळदंड गळून पडतील. नो टेन्शन इन लाईफ, ओनली हॅपीनेस. तुमच्या जीवनात कधीच काय येणार नाही, कोणत्याही प्रकारचं अडथळा येणार नाही. जसं की वसुदेवाने भगवंतांना घेतलं, असं छातीची टोपली पकडली आणि असे दरवाजाकडे जातात तर दरवाजा ऑटोमॅटिक त्याला कडी कुलप मोठी होऊन ठेवली. शेवटी दरवाजा काय झाला? पुढे उघडावं लागलं नाही त्याला जाऊन असं करून. तो दरवाजा आपोआप उघडला. पुढचा दरवाजा प्रवेश केला, जवळपास गेला, दरवाजा आपोआप उघडला. असं एक एक करून सगळे ते कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. आणि योगमायानं अशी अरेंजमेंट करून ठेवली होती की त्या मथुरा नगरातले सगळे गाढ झोपी गेले होते. कारण मस्त मोठा बाहेर पाऊस पडताना सगळ्यांना काय भरते? थंडी हुरडी भरते. दरवाजे खिडक्या बंद करून आपण काय करतो? झोपून देतो. चुकून आतमध्ये वीज आली तर बेडवर असताना सगळे गाढ झोपले होते. सगळे दरवाजा खिडकी किंवा सगळं बंद करून टाकलं होतं. आणि पूर्वीच्या वेळी लोक लवकर झोपायचे. मॅक्झिमम टायमिंग 7-8
मॅक्झिमम 9. आणि मी पण अनुभवलेले आमच्या गावामध्ये लहानपणी सगळे 8 वाजता सगळे झोपी जायचे. घासलेटचे दिवे, तो घासलेट संपू नये म्हणून बिचारा 7, 8, 7:30 वाजेपर्यंत पेटवायचा. मी गप झोपायचं, जेवायचं, पिठलं भाकरी खायचं. आणि घासलेट मिळायचं नाही त्यावेळेला, दुर्मिळ होतं, दुसरं काही साधन नव्हतं प्रकाशाचं. गप झोपायचे. तर सगळे लोखंडी साखळदंड पडले आणि मोठमोठ्या ठिकाणी बंद केलेली ही द्वारे आपोआप उघडत गेली करून. आणि सगळे पहारेकरी गाढ झोपले. अॅनेस्थेसिया दिला होता त्यांना सगळ्यांना. गाढ झोपले. आणि त्यावेळी आकाशामध्ये मेघ मंद मंद गर्जना करून जलवृष्टी करू लागले. आणि यास्तव भगवत अवतार अनंतदाग अगदी द्वारापासूनच वसुदेवांच्या मागोमाग जाऊ लागले. आणि त्या पित्याचे तथा दिव्य पुत्राचे रक्षण करण्याकरता त्यांनी आपल्या फणांनी त्यांच्या मस्तकावर छत्र धरले. आणि बघितलं कोणाने? भगवंताचे निज सेवक कोण? अनंत शेषाने पाहिलं की असा साक्षात भगवंत. तर मग वसुदेवांच्या मागणं चालायला लागले फणा धरून. असं काय विचार करू लागले की साक्षात माझे स्वामी भगवान श्रीकृष्ण हे अमृता समान आहे, तर हे काय पाण्याचा वर्षाव करतात पंचामृत म्हणून? ना चलवे, ना चलवे. त्याने अडवलं. आणि तो आपले हरिश्रीदास वर्णन करतात सुंदर की पावसाच्या ज्या धारा असतात त्यातून जल येतं, त्याचा एक शब्द प्रयोग विष म्हणून पण केला जातो. तर ते म्हणतात की अनंत शेष आपल्या गुणधर्मानुसार ते विष स्वतःमध्ये शोषून घेऊ लागले. लक्षात, संस्कृत भाषेतले शब्द आहे. पावसाच्या जलधारांना जे पाणी येतं त्याला विष म्हणतात. तत्वता विष नाही, पण इथं गुणात्मक दृष्ट्या वर्णन केलं आहे की अनंत शेष एक आहेत, सर्प आहेत ना, मग त्यांचा स्वभावच आहे काय? विष शोषून घेणे. तर विष शोषून घ्यायला लागले. आणि तरी पण थोडंफार सेवा संधी मिळाली कोणाला? मेघांना. त्यांनी पाहिलं की थोडीफार सेवा करायची, चरणामृत त्याला चरण सेवा करायची संधी देऊया मेघांना. त्यामुळे त्यांनी थोडीफार सेवा करण्याची संधी दिली. आणि मग असं आच्छादन धरलं. आणि मग मागे आहे ते, आणि पुढे वसुदेव आहेत आणि भगवंतांना घेऊन निघालेत. धो पाऊस पडतोय खूप जोरदार, आपण विचार करू शकत नाही एवढा धो पाऊस पडतोय. आणि मग म्हणा तुम्ही, मग भगवंतांचे एवढे महान प्रिय सेवक आहेत, मागणं का चालले? तर त्यांनी विचार केला की भगवंत जे आनंद घन आहेत, जे माझे स्वामी आहेत, त्यांनी स्वतः वसुदेवांना काय केलंय? स्वीकारलंय, पिता म्हणून स्वीकारलंय. बरोबर की नाही? त्यामुळे त्यांच्या पुढे कसा मी चालू? ते पुढे राहून पण असं फणा धरून असं मागे मागे सरपडू शकले असते ना. त्यांच्या पुढे कसं चालू? त्यामुळे त्यांनी ना साईडला राहिली ना पुढे राहिले, मागे राहून महाजनरेन गतेस पंथा, सेवाभावामध्ये मी सेवक आहे, भगवंतांच्या पित्याचा मी सेवक आहे. आणि ह्या भावानं त्यांनी दोघांवरती असं छत्र धरलं आणि निघालेत पुढे. आणि धो पाऊस पडतोय पुढे. मघोनी वर्षत्य सकृत यमुना यमानुजा गंभीरतौ यौ अगवोर्मि फेनिला भयानका वर्त शताकुला नदी मागन ददौ सिंधुरीव श्रीयपते. इथं श्रीयपते म्हणजे सीतापती पती प्रभू श्री रामचंद्र श्रीयपते. इथं रामायणाचं पण वर्णन शुकदेव गोस्वामी थोडक्यात करतायत. तर काय म्हणतायत? आता मगाशी त्यांनी सांगितलं की समुद्रातले जे ढग आहेत, मेघ आकाशामधले, ते मंद मंद गर्जना करून जलवृष्टी करत होते. पण इथं मघोनी वर्षती म्हटलंय. मघोनी हे नाव कोणाचं आहे? इंद्राचं. आणि इंद्र जेव्हा पाऊस घेऊन होतो तो घनघोर पाऊस असतो. पण इंद्राला सगळ्यात जास्त फायदा होणार होता कृष्ण अवतारामुळे, बरोबर नाही? त्यामुळे इंद्राने विचार केला की कोणीही वसुदेवाना आणि कृष्णाला मथुरेतनं बाहेर जाताना बघता का, म्हणजे एवढा त्यानं पाऊस पडायला सुरुवात केला की भिंत करून टाकली, आरपार काय दिसणारच नाही, एवढा जलधारा. म्हणून तर मघोनी, कारण नाही तर शुकदेव गोस्वामी पुन्हा सांगायची काय गरज नव्हती ना. एक तर तिकडे वर्णन केलंय पावसाचं, मग इकडं इंद्र वर्षा करायला लागलं, त्याचं वर्णन करते. पण इंद्राला धाकधूक होती का? कृष्ण त्याला देवत्व काय भगवंत ते माहित नाही ना, त्याला भीती वाटत होती. भले जरी भगवंत असले तरी काय
दिसलं कोण कानाफुसी केली काय झालं तर मग काय कंस लगेच काहीतरी ठार मारेल ना. त्यानं इंद्रानं अशी रचना केली की एवढा पाऊस जोरदार पाण्याला सुरुवात, त्याचे ते मेघ आमंत्रित केले आणि अशा जलधारा ओतत आहेत, भिंतीच्या भिंती उभे राहिल्यात की कोणालाही वसुदेव आणि कृष्ण जात आहेत हे कळणार नाही. आणि एवढा घनघोर पावसामध्ये कोण दरवाजे खिडक्या उघड्या ठेवणार, सगळे लाईट बंद करून झोपले, जे काही दिवे होते ते गाढ झोपले. वर्षती असकृत सतत म्हणजे. आणि पुढे म्हणाली यमानुजा आता आले यमुनेच्या तीरापर्यंत, हे पुरातच चालले, एवढा पाऊस पडल्यानंतर कुठच्या नगरात पूर येणारच ना. राजापुरात सगळ्यात पहिल्यांदा येतो, एक दिवस एक रात्र पाऊस पडला तरी पूर येतो. इकडे तर यमुना नदी आहे, हे तर ओढे आहेत, ओढे आहेत, यमुना नदी आहे मोठी. तर पूर्ण मथुरेत पण पूर आला होता, पण वसुदेव टस की नस मस्त नव्हता, चाललेत त्या पाण्यातनं. आणि आता यमुना दुथडी भरून वाहते. इथं शुकदेव गोस्वामी तिचं वर्णन काय करतात, यमानुजा करतायत. काय इथं यमानुजा म्हटलंय त्यांनी, यम अनुजा म्हणजे काय, यमराजांची धाकटी बहीण. इथं सांगायचंय की यमुनेनं एवढं रौद्र रूप धारण केलंय आज की जसं यमराज काय करतात सगळ्यांचा नाश करायचं कार्य करतात, तसं ही यमुना आज सगळ्यांचा नाश करायला निघाली. आणि तिनं तसं करता कामा नये होतं, कारण आज भगवंत प्रकट झालेत. म्हटले आजच्या दिवशी तरी तिनं शांत राहायला पाहिजे होतं ना. यमानुजा आहे ती, एक नाव यमी पण आहे. तिनं असं एवढं रौद्र रूप धारण केलं आणि तिच्या लाटा एवढ्या, आणि आतमध्ये भवर सगळं वर्णन आहे याच्यामध्ये. भयानक आवर्त शताकुला नदी असं वर्णन आहे. काय आवर्त म्हणजे भोवऱ्यांनी भरली, भयानक स्वरूप. आणि फेनीला म्हणजे फेसाळ, उर्मी आणि लाटांनी जेव्हा, आणि त्या लाटा एकदम जोरात भोंगावत आहेत, समुद्राच्या जशा लाटा येतात मोठमोठ्या तशा, आणि भोवरे उत्पन्न झालेत आणि महापूर आलेला आहे. आणि शुकदेव गोस्वामी म्हणतात ही यमानुजा आहे, म्हणून त्यांना शुकदेव गोस्वामी वाटलं की ही यमानुजा आहे, ही ठार मारायला आलेली आहे सगळ्यांना. तर नाही, तसं नाही. तर आपले आचार्य खूप सुंदर सांगतात की यमुना जी आहे ती विचार काय करते की ततश्च शौरीर भगवत प्रचोदित. शूर वंशामध्ये भगवंत प्रकट झाले, शूरसेन महाराजच्या वंशामध्ये, आणि त्यामुळे ते शूरवीर आहेत. आणि सूर्यदेवांचं नाव सुद्धा एक काय शूर आहे, सूर्यवंश पण आहे आणि शूर आहे. तर भगवंत स्वतः शूर वंशामध्ये प्रकट झालेत आणि ते खूप अशी दैदिप्यमान अशी शौर्यवान कार्य करणार आहेत, आणि मी त्यांची पत्नी होणार आहे. त्यामुळे तेवढ्याच ताकदीची मी पण पाहिजे ना. मला पण माझं शौर्य जर दाखवलं नाही मी, तर मला भगवंत पत्नी म्हणून स्वीकारणार नाहीत, बरोबर नाही. थोडीच मोलास असं असतं ना, स्थळ बघतो आपण जेव्हा की एकदम IAS ऑफिसरनं एकदम 4थी नापास पूर्वी लग्न केलं, असं कधी ऐकलंय काय? असं कधी ऐकलंय नाही. यमुना म्हणते मला माझे पती आहेत, माझ्यावर लग्न करायला पाहिजे. मी कालिंदी नाव आहे तिचं, एक भगवंतांची पत्नी आहे कालिंदी यमुना. तर ती विचार केला काय की भगवंत आज प्रकट झाले, तर मला माझं असं काय वीरवान असं रूप दाखवलं पाहिजे भगवंतांना. तुम्ही जाऊन दाखवू नका वीरवान असं वीर्यवान रूप म्हणून दाखवलं, जेणेकरून भगवंत प्रसन्न होतील, मला पत्नी म्हणून स्वीकारतील. नाही तर म्हणते काय लेची बेची आहे, बरोबर नाही तर काय म्हणते काय लेची, यमुना काय दम नाही यमुनेमध्ये. आणि त्याच्यानंतर भगवंत गोविंद म्हणून प्रकट, त्यांचं नाव आहे काय गायींचं पान करण्यासाठी. आणि नदीच्या लाटांचं पण एक नाव काय आहे गो आहे, लाटांना पण काय म्हणतात गो म्हणतात. आणि त्यामुळे यमुने विचार केला की हे गोविंद जे आहेत त्यांनी जसं ते गायींचं पालन करणार तसं त्यांनी माझ्या लाटांचं पण काय करावं पालन करावं, आणि जेणेकरून माझं पालन करावं. अजून आपले एक आचार्य सांगतात की यमुनेनं पाहिलं की भगवंतांच्या मागून वसुदेवांच्या मागून कोण येतोय, आता सांगितलं मी. अरे म्हणाले ऑलरेडी माझ्या पात्रामध्ये कालिया नाग डबा धरून बसलाय, हा दुसरा पुढचा नाग मी आतमध्ये घेऊ. काय बसलाय ऑलरेडी माझ्या पात्रामध्ये डोहामध्ये एक विषारी नाग माझ्या डोहामध्ये आश्रय घेऊन बसलाय, आणि हा दुसरा एवढा मोठा भला मोठा नाग आतमध्ये घेतला तर मी तर संपलेच. म्हणजे मला कोणी काय म्हणणार नाही, जीवदायिनी म्हणणार नाही, जीव घेणारी म्हणतील, म्हणजे बदनामी होईल. त्यामुळे तिनं असं रौद्र रूप धारण केलं आणि आपल्या लाटांनी ती भले घाबरायचा प्रयत्न करते. कोणाला
अनंत शेषांना घाबरवायचा प्रयत्न करते की तू जा, तू येऊ नकोस इकडे, ऑलरेडी तो काली आहे, तो बस झाला, जा. यमुना सांगते, म्हणून तुला रौद्रूप धारण केलं. तर पुढं मग जसं वसुदेव त्या पाण्यामध्ये काय घाबरले नाही, एवढं सगळं करू नये, घुसले पाण्यामध्ये, एवढं गेलं एवढं गेलं एवढं गेलं. आणि जसं हे इथं वर्णन नाही, पण मी आजोबांच्या मुखात ऐकलं होतं आणि ते माझ्या हृदयात लहानपणापासून आहे. जसं भगवंतांचे ते पाय जे आहेत ना, ते त्या टोपलीतनं बाहेर आले होते असे खाली, आणि जसा चरणस्पर्श झाला यमुनेच्या जळाला, तसं यमुनेचं जळ दुभंगलं, असं उभ्या भिंती राहिल्या उभ्या. पाण्याचा स्वभाव आहे का तसा नाही, पण भिंती उभ्या राहिल्या. भगवंताने सायंडा स्पर्श केला आणि आपल्या अंतरंगामध्ये प्रवेश दिला. तिने विचार केला, भगवंत माझे पती आहेत, त्यामुळे भगवंतांना कुठे ठेवलं पाहिजे, मी माझ्या अंतरंगामध्ये ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते यमुनेचं जळ असं पूर्णपणे दुभंगलं आणि समोर मार्ग तयार झाला आणि जस्ट गुडघावर पाणी झालं की मग नाहीच. आणि यमुने विचार केला, माझ्या अंतरंगामध्ये माझ्या प्राणनाथांना मी स्थान दिलं पाहिजे, आणि जेणेकरून आपोआप हा काय काली येणार निघून जाईल किंवा त्याचं विष निष्प्रभ ठरेल. आणि ती पण म्हणाली की हेच माझे भगवंत. पूर्वीच्या युगामध्ये सीतापती, त्यावेळेला मी सीता होते, राम म्हणून प्रकट झाले होते, त्यावेळेला सुद्धा समुद्र जे आहेत त्यांनी वाट दिली नाही भगवंतांना. भगवंत तपश्चर्या करायला बसले 3 दिवस, नाही वाट दिली. मग भगवंत क्रोधेश्वरले त्याने बाण काढला बाहेर, त्यावेळेला समुद्र हात जोडून समोर आले, म्हणाले क्षमा करा, तुमच्यासाठी पाहिजे तर मी सुकून जातो, पण तसं केलं तर जलचर मरून जातील. त्यामुळे तुम्ही असं करा की तुम्ही तुमचं नाव लिहिलेले दगड तुमच्या सेवकांना माझ्या पाण्यामध्ये टाकायला सांगा, मी ते धारण करेन. आजही तुम्ही रामेश्वरमला कधी गेले तर तिथले जे दगड जे आहेत ना, ते पाण्यावरती तरंगतात. इट्स नॉट हिंदू मायथॉलॉजी. मी जाऊन आलो, तुम्ही जावा. आणि दगड आहेत ते दगड जर त्या पाण्याच्या बाहेर उचलायचा प्रयत्न केला तर उचलणार नाही, एवढे जड आहेत. एवढे जड म्हणजे 100 किलोचे दगड तिथे ठेवलेले आहेत काही भक्तांच्या घरांच्या समोर वगैरे, उचलत नाहीत पण ते पाण्यावर तरंगतात. काय चमत्कार आहे. एकेकाळी मागच्या वेळेला माझे पिता समुद्रानं काय दिली, ती वाट करून दिली ती भगवंतांना. मग मी का बरं वाट करून देऊ नये, नाही. म्हणून श्रीयपते म्हटलंय, मागन ददौ सिंधू रीव श्रीयपते, मार्ग करून दिला होता पूर्वी, तर त्यामुळे मी पण काय करून दिला पाहिजे, मार्ग करून दिला पाहिजे. आणि त्यावेळेला इंद्र सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे यमुनेला पूर आला होता आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यातील लाटांमुळे आणि भयानक भोवऱ्यामुळे ती फेसाळलेली होती. तथापि पूर्व काळी समुद्राने प्रभू रामचंद्रांना सेतू बांधण्यासाठी मार्ग करून दिला होता. तद्वत यमुनेने सुद्धा वसुदेवाला नदी पार करून जाण्यासाठी मार्ग दिला. आता वसुदेव भगवंतांना घेऊन कुठे पोहोचले, नंद महाराजांच्या भवनात पोहोचले. वसुदेव जेव्हा नंद महाराजांच्या भवनात पोहोचले तेव्हा तेथील सर्व गोप समूह गाढ झोपी गेलेला असल्याचे त्यांना आढळले. तिथे पण योगमायेने काय केलं होतं, सगळ्यांना गाढ झोप आली होती, कोणी जागा नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्या पुत्रास यशोदेच्या शय्येवर ठेवले आणि योगमायेचा विस्तार असलेली यशोदा कन्या आपल्या सोबत घेतली. त्यानंतर ते पुन्हा कंसाच्या कारागृही परतले. कंसाला कारागृहामध्ये जेव्हा कन्या दिसेल तेव्हा तो त्वरितच तिची हत्या करेल हे वसुदेवांना निश्चितपणे माहीत होते. पण स्वतःच्या पुत्राच्या रक्षणासाठी आपल्या मित्राच्या कन्येची हत्या होऊ देणे ही गोष्ट वसुदेवांना टाळता येण्यासारखीच नव्हती. नंद महाराज हे वसुदेवांचे मित्र होते, पण आपल्या पुत्रावर प्रगाढ आसक्ती आणि प्रेमामुळे त्यांनी जाणीवपूर्वक असे कृत्य केले. याविषयी श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की मनुष्याने आपल्या पुत्राच्या रक्षणासाठी दुसऱ्याच्या अपत्याची उपेक्षा केल्यास त्याला दोषी ठरवता येत नाही. या व्यतिरिक्त वसुदेवावर क्रूरपणाचा आरोप करणेही शक्य नाही.
कारण त्यांच्या कृती योगमायेच्या प्रेरणेमुळे घडत होत्या. हे नीतिशास्त्र आहे. तर आपण त्याच्यामध्ये जाऊया नको. तर भगवंतांना घेऊन वसुदेव नंदा घरी आले. सगळे गाढ झोपले होते. यशोदामाई पण गाढ झोपली होती. आणि कशी गाढ? मग काही सांगल्याप्रमाणे योगनिद्रेमध्ये. त्यांनी पाहिलं की तिथं एक कन्या, ती मात्र जागी होती, पण ती रडत नव्हती अजिबात, हो की नाही. तर वसुदेवांनी बाळकृष्णांना आणले आणि यशोदेच्या शय्येवर ठेवले. नॉर्मली यशोदेची कुशीत देणं गरजेचं होतं ना, कारण आता घराकडनं निघून बराच काळ झाला होता. आणि निघण्यापूर्वी देवकीनं भगवंतांना शेवटचं, पहिलं आणि शेवटचं काय केलं होतं? स्तनपान दिलं होतं. आणि बालकांना भूक सारखी लागते, त्यामुळे कुशीत ठेवणं क्रमप्राप्त होतं. तरी पण वसुदेवांनी शय्येवरती ठेवलं. का? कारण यशोदा उठली तर सगळं प्रॉब्लेम होईल ना नंतर, म्हणून त्यांनी. आणि योगमाया सुद्धा रडत नव्हती. आणि तिथं ऑलरेडी यशोदेला 2 अपत्य झाली होती, एक श्यामसुंदर कृष्ण आणि एक योगमाया. पण वसुदेवांना तिथं ते श्यामसुंदर कृष्ण दिसले नाही, ती पण योगमायाचीच अरेंजमेंट होती. आणि जसं हे मथुरेतील कृष्ण आणून ठेवले, तसे हे मथुरेतील कृष्ण कोणामध्ये विलीन झाले? गोकुळातील कृष्णामध्ये विलीन झाले. आणि पुन्हा ज्याला भगवान श्रीकृष्ण गोकुळातील वृंदावनात आपल्या सगळ्या लीला संपवून पुन्हा यमुना क्रॉस केले, त्यावेळेला वृंदावनचे कृष्ण कुठे राहिले? वृंदावनमध्ये. आणि मथुरेतनं जे कृष्ण आले होते ते यमुना क्रॉस करून मथुरेमध्ये आले. भगवंत वेगवेगळे नाहीत, पण भक्तांशी आदान प्रदान करण्याच्या भावानुसार भगवंताने ही 2 वेगवेगळे रूप घेतली. एक ऐश्वर्यशाली कृष्ण आहेत आणि एक ग्वालबाल कृष्ण आहेत. तर ह्या सगळ्याचा रसास्वाद करताना भक्तांना अतिशय आनंद होतो हृदयातून. कारण भगवंत हे कृष्ण हे नाव कसं पडलं माहितीये का? कृषी म्हणजे धरा, म्हणजे भूमी किंवा आधार देणार. कृषी म्हणजे कोण? भूमी, धरा किंवा आधार देणारा. न म्हणजे आनंद. सगळ्या अखिल आनंदाला धारण करणारे कोण असतील तर ते कोण आहेत? कृष्ण. कृषी न. आणि ज्यानं अशा अखिल आनंदाचे आधार कृष्णानं आपल्या हृदयात धारण केलं, तो कशाला बरं दुःखी होईल? आणि तो इतरांनाही दुःख देणार नाही, यात किंचित नाही. तो दुःख कोणाला देऊच शकत नाही. तर वसुदेव बघा विचार करताय, त्यांचं हृदय भरून आलं की मी जर ह्या कन्येला घेऊन गेलो तर निश्चित कंस काय करणार? ह्या कन्येला ठार मारणार. पण भगवंताने स्वतः त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही काय काळजी करू नका, माझीच आध्यात्मिक शक्ती, लादनी शक्ती तिथे योगमायेच्या रूपामध्ये प्रकटलेली आहे, कन्येच्या रूपामध्ये, तिला घेऊन या. तर कारागृही परतलेल्या वसुदेवाने ती कन्या देवकीच्या शय्येवर ठेवली आणि स्वतःचे पाय पुन्हा साखर दंडाने बांधून घेतले. त्यानंतर ते पूर्वीप्रमाणे कारागृहामध्ये बंदिस्त अवस्थेत बसून राहिले. आता रिटर्न आले, कन्येला घेऊन आले. आणि आल्यानंतर त्यांनी हे नंदबाबांची कन्या, यशोदाबाईंची कन्या कोणाला दिली? देवकीला दिली. आणि त्यांनी काय केलं? आपले साखळ दंड वगैरे. कारण कसं आहे, उद्या जर इकडे तिकडे काय झालं तर लगेच काय, जे द्वारपाल आहेत, जे सैनिक आहेत, त्यांना संशय येईल आणि ते बोबाटा करतील, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तर गडबड झालेली आहे, काहीतरी फसवी झालेली आहे. त्यामुळे जसं पूर्ववत, जसं त्यांच्या साखळदंड बेड्या वगैरे होत्या, त्या सगळ्या वसुदेवाने पुन्हा बांधून घेतल्या आणि पूर्वीप्रमाणे कारागृहामध्ये बंदिस्त अवस्थेत बसून राहिले. इकडे प्रसूतीच्या वेदनामुळे पूर्णपणे श्रमलेली यशोदा गाढ झोपी गेली. आणि म्हणून आपल्याला झालेले अपत्य म्हणजे पुत्र होता की कन्या होती हे तिला समजू शकले नाही. का? भगवंतांची लीला आहे. कारण तिला जर कळलं होतं की मला काय झाली होती, कन्या झाली होती, आणि हा आता पुत्र कुठून आला, प्रॉब्लेम झाला असता ना. त्यामुळे प्रसूतीच्या वेदनामुळे पूर्णपणे श्रमलेली यशोदा गाढ झोपी गेली होती आणि तिला माहित नव्हतं की आपल्याला पुत्र झाला की कन्या झाली. नंद महाराज आणि वसुदेव हे दोघेही घनिष्ठ मित्र होते आणि त्याचप्रमाणे यशोदा आणि देवकी या दोघीही परस्परांच्या घनिष्ठ मैत्रिणी होत्या. त्यांची नावे जरी भिन्न होती तरी त्या परस्परांशी जवळजवळ एकरूपच होत्या. त्या दोघांमधील एकमेव भेद असा होता की पुरुषोत्तम भगवंतांनी आपल्या उदरी जन्म घेतला होता
आणि त्यानंतर कृष्ण रूप धारण केले होते हे देवकीला समजले होते, तर आपल्या उदरी कोणत्या अपत्याने जन्म घेतला होता हे यशोदेला समजू शकले नाही. भगवंताने आपल्या उदरी जन्म घेतला आणि मग कृष्ण रूप धारण केलं हे कोणाला कळलं होतं? देवकीला माहिती होतं, वसुदेवाला माहिती होतं, पण यशोदेला आणि नंदबाबांना माहित नव्हतं. यशोदा इतकी उन्नत भक्त होती की तिने श्रीकृष्णांना भगवान कधीच न मानता त्यांच्यावरती पुत्रवत प्रेम केले. तिनं कधीच त्यांना भगवंत मानलं नाही. भले आपण अभ्यास नव्हता बाललीलामध्ये अनेक प्रसंग आले भगवंतांच्या बाललीलामध्ये की जिथं भगवंतांचं भगवतपण यशोदेला अनुभवायला आलं, पण यशोदेला प्रत्येक वेळ ते काय केलं नाही, म्हणाले हे माझे कान नाहीत, हे माझं बाळ गोपाळ आहे, माझे कृष्ण आहे. तथापि देवकीला अगदी प्रारंभीपासूनच ज्ञान होते की श्रीकृष्ण जरी आपले पुत्र असले तरी ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. वृंदावनामधील कोणत्याही निवासाने श्रीकृष्णांना परमेश्वर मानले नाही. सुरुवातीलाच मी आजच्या प्रश्नात सांगितलं, कोणत्याही वृंदावनातील निवासानं आजपर्यंत श्रीकृष्णाला भगवंत मानले नाही. ते त्यांना माखनचोर म्हणतात, बालबाल म्हणतात, सखा म्हणतात, श्यामसुंदर म्हणतात, अजून काय काय म्हणतात, चोर म्हणतात, सगळं म्हणतात, पण ते भगवंत म्हणत नाहीत. हे प्रेमभाव आहे अत्युच्च. जेव्हा जेव्हा तेथे एखादे अद्भुत कार्य घडे तेव्हा तेव्हा गोपबालक नंद महाराज, यशोदा इत्यादी सर्व ब्रजवासी आश्चर्यचकित होत असत, पण त्याने आपल्या पुत्रास कधीच भगवंत मानले नाही. श्रीकृष्णाच्या रूपाने एखादी श्रेष्ठ देवताच आपल्या ब्रजधाम मध्ये अवतरित झालेली आहे असं त्यांना कधी कधी वाटत असे. बघ, अनेक लीला केल्या त्यांना कधी कधी वाटत असते, पण नाही म्हणत नाही, ते कोणतरी वेगळे असते, त्यांनी कधीच मानलं नाही. भक्तिमय सेवेच्या अशा सर्वाधिक उन्नत अवस्थेमधील भक्ताला श्रीकृष्णांच्या स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो त्यांची स्थिती न जाणताच त्यांच्यावर असीम प्रेम करू लागतो. या अवस्थेला केवळ भक्ती असं म्हणतात आणि ती ज्ञान तथा ज्ञानमयी भक्तीपासून सर्वथा भिन्न असते. इथं ज्ञान काम करत नाही बघा, पण ह्या स्टेजला येण्यासाठी जन्मोजन्मी भक्तीचं साधना, भक्ती, भजन, ज्ञान संपादन हे सगळं केल्यानंतर हे टॉपमोस्ट काय आहे, भक्तीची परमोच्च स्थिती आहे की जिथं भगवंतांबरोबर आपण आपला संबंध प्रस्थापित करतो. 5 पैकी कोणत्या तरी एका रसामध्ये. कोणते कोणते 5 रस आहेत? शांत रस आहे, जे की प्रल्हाद महाराज सदैव भगवंतांचं शांत रसामध्ये भक्ती भजन करत असतात, टसकी मस होत नाहीत कोणत्याही स्थितीमध्ये. दुसरा आहे दास्य रस, ज्याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भक्ती भजन कोण करत असतात? मारुती हनुमान राया करत असतात. तिसरा आहे सख्य रस, ज्याच्यामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णावरती अतिशय प्रेम करतो फ्रेंडशिप मध्ये, बरोबर, सखा. चौथा आहे वात्सल्य, जे की नंद बाबा आणि यशोदा यांनी केलं, देवकी वसुदेव यांनी केलं भगवंतांवरती माता पित्याप्रमाणे प्रेम. आणि 5वा आहे माधुरी रस, की जो गोपींनी भगवंतांना स्वतःचं प्राणधन मानलं, प्राणनाथ. असे भगवंतांबरोबर आपण त्या केवळ भक्ती. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक जीवाचं एक विशिष्ट रसामध्ये भगवंतांची काय आहे संबंध आहे. प्रत्येक जीवात्म्याचा भगवंताची, भगवंत निज सेवक आहोत ना आपण, जीवर स्वरूपे कृष्ण नित्यदास. मग कृष्ण नित्यदास जर आपण आहोत तर कोणत्या ना कोणत्या रसामध्ये आपण भगवंतांशी बांधले गेलेलो आहोत. आणि हा रस जो आहे ह्या भौतिक जगतामध्ये जसं तुम्ही साधना कराल, जशी गुरूंची कृपा, वैष्णवांची कृपा तुमच्यावरती होईल, तसा तो रस आपोआप प्रकट होईल. आणि त्यावेळेला भगवंत तुमच्यासाठी कोण असतील? स्वामी असतील, सखा असतील, मित्र असतील, पुत्र असतील किंवा प्रेमी असतील. बरोबर नाही, या रसामध्ये आपण आणतो, पण तो रस असाच प्रकट होत नाही. जीवाच्या भक्तिमय सेवेच्या परमोच्च अवस्थेमध्ये हा रस स्वतःहून प्रकट होतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदातील कृष्ण जन्म नामक 3ऱ्या अध्यायात भक्ती वेदांत भाष्य संपन्न झाले. आज आपण इथं थांबूया. ग्रंथ श्रीमद भागवतम की जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंद.